कोपरगावकरांनो, बाजारात फिरून थकलात तरीही हवी ती वस्तू मिळत नाहीये का? मग या थेट द फॅमिली मार्ट मध्ये तुमच्या घरासाठी लागणाऱ्या जवळपास सर्वच वस्तू आता एकाच छताखाली. लहान मुलांची आकर्षक खेळणी, मुलांचे व मोठ्यांचे कपडे, घरगुती वापराच्या वस्तू, किचनवेअर, भांडी, गिफ्ट्स आयटम, शैक्षणिक साहित्य, सजावटीच्या वस्तू आणि दैनंदिन गरजेच्या 10,000हून अधिक वस्तूंचा भव्य संग्रह. उत्तम गुणवत्ता, भरपूर व्हरायटी आणि होलसेल दरांमुळे ग्राहकांची वाढती पसंती. सणोत्सव असो, वाढदिवस असो किंवा रोजच्या गरजेची खरेदी, प्रत्येकासाठी योग्य पर्याय फक्त द फॅमिली मार्ट मध्ये. मग वाट कसली पाहता? आजच भेट द्या द फॅमिली मार्ट, येवला रोड, शीतल हॉटेल शेजारी, कोपरगाव. द फॅमिली मार्ट, संपूर्ण कुटुंबाच्या आनंदी खरेदीचे विश्वासू ठिकाण. कोपरगाव शहरात महारवतनाच्या जागेच्या प्रश्नावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात 26 मे पासून सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाला अखेर शुक्रवारी तात्पुरता विराम मिळाला आहे. तब्बल 8 दिवस आंदोलन सुरू राहूनही प्रशासनाकडून ठोस निर्णय होत नसल्याने आंदोलनकर्त्यांनी 4 जून रोजी साईबाबा कॉर्नर येथे रास्ता रोको आंदोलन केले होते. संबंधितांवर अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्ह्याची कारवाई करावी तसेच महारवतनाच्या जागेचा प्रश्न मार्गी लावावा या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन सुरू करण्यात आले होते. आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार विकासाच्या नावाखाली जागा ताब्यात घेण्यात आली होती. मात्र अनेक वर्षानंतरही तेथे कोणतेही विकास कामे झाले नसून काही ठिकाणी अतिक्रमण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. रास्ता रोको आंदोलनानंतर प्रशासनाने आंदोलनकर्त्यांची चर्चा करून आवश्यक ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर शुक्रवारी दुपारी कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांच्या हस्ते आंदोलन मागे घेण्यात आले. 8 दिवसांच्या संघर्षानंतर आंदोलनाला तात्पुरता विराम मिळाला असला तरी प्रश्न कायम आहे. त्यामुळे प्रशासन आता दिलेल्या आश्वासनावर कितपत आणि किती वेगाने कारवाई करते याकडे आंदोलनकर्त्यांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे. बातमी तुमची, प्राधान्य आमचं. प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार, कोपरगाव. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये जे बेमुदत धरणे आंदोलन दलित समाजातील काही बेघर व्यक्तींनी सुरू केलेलं आहे, त्या आंदोलनाच्या अनुषंगानं मी आपणाला सांगू इच्छितो की यापूर्वीच आम्ही या विषयामध्ये शासनाकडे एक LAQ झालेला होता मागं. त्याच्यामध्ये पूर्ण टिप्पणीसहित अहवाल आम्ही सादर केलेला आहे. या व्यतिरिक्त अनुसूचित जाती आयोगाकडं आपली जी अर्ज केला होता त्या अनुषंगाने आम्हाला विचारणा झाली होती. त्याच्यात देखील आम्ही पूर्ण त्यांच्या त्रुटी आल्या होत्या, त्या त्रुटीसहित अहवाल परिपूर्ण माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या सहीनं पाठवलेला आहे. त्याच्यामुळे याच्यात जे काही कायदेशीर बाबी होणार आहेत ते होणारच आहेत, म्हणजे काही चुकणार नाही कोणाला. फक्त एवढंच आहे की आता टेम्परेचर 46-47 डिग्री पर्यंत पोहोचतंय. आपण या ठिकाणी धरणे आंदोलन किंवा असा प्रकार करू नये. त्याच्यात जे तुमच्या मागण्या होत्या की शासनाच्या त्याच्या नियमानुसार जी कारवाई होईल ती होणारच आहे. कुणी असेल तर चुकत नाही. आपण पाहतो आता किती मोठा असेल किती लहान असेल, त्यांनी कायद्याचा भंग केला तर त्याला शिक्षा होणार. कायद्याचा बडगा नक्की उगारला जाणार आहे. फक्त संयमशीर मार्गाने आपण संयम पाळावा अशीच विनंती राहील. जय भीम. आज कोपरगाव शहरामध्ये वतनदार व त्यांचे वारसदार गेल्या 10 दिवसापासून, म्हणजे आज 11वा दिवस आहे, धरणे आंदोलनात कोपरगाव शहरामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर बसलेलो होतो. कालच आम्ही चांगल्या प्रमाणामध्ये या आंदोलनाला सुरुवात करून शासनाला जाग आणण्याकरता रास्ता रोको आंदोलन केलं आणि त्याच्यानंतर जे पडसाद उमटले ते अशा प्रकारे होते की रात्री कोपरगाव PSI कुंभारे साहेब यांनी आम्हाला पोलीस स्टेशनला बोलून सखोल माहिती दिली व त्यांनी DYSP साहेब यांच्या संग फोनद्वारे चर्चा केली आणि त्यांना आम्हाला जे अवगत होतं त्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे, म्हणजे आमची जी गैरसमज आहे तो दूर होईल अशा प्रकारे त्यांनी मार्गदर्शन केलं. त्याचनंतर भूमी अभिलेख कोपरगाव यांच्याकडून जो आम्हाला अहवाल मागवायचा होता तो अहवाल आम्हाला मिळाला आहे. त्याच्यानंतर कोपरगाव तहसील यांच्याकडून जो अहवाल मिळायचा होता तोही आम्हाला प्राप्त झालेला आहे. त्याच्यानंतर कोपरगाव पोलीस स्टेशनच्या अॅट्रॉसिटी ॲक्टमध्ये जो थोडासा आमचा जो गैरसमज होता किंवा त्यांचा कायद्याचा जो बडगा होता ते साहेबांनी व्यवस्थित आम्हाला त्या अहवालाच्या द्वारे समजून सांगून त्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याद्वारे आम्ही आज हे आंदोलन स्थगित करीत आहोत. परंतु ही जी लढाई आहे ही लढाई
जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत ही लढाई चालू राहणार आहे. आता पावसाळी अधिवेशन आहे अजून 2 ते 3 महिन्यानंतर, आणि तोपर्यंत याचा निर्णय जर लागला नाही तर कोपरगावचे जेवढे खातेदार वतनदार यांना घेऊन आम्ही महाराष्ट्र राज्य मुंबई मंत्रालय यांच्या समोर उपोषणाचा एक हातर आम्ही तिथं उपसणार आहे. यामध्ये दलित समाजाच्या जेवढ्या मुंबईमध्ये संघटना आहे, जेवढे आमचे पक्ष आहे, या पक्षाला प्राचारण करणार आहे. त्यांच्या संग आमचं आता बोलणं चालू आहे, पत्रव्यवहार चालू आहे. त्याच्यानंतर तिथं जे आमच्या नातेसंबंधातले काही व्यक्ती आहे त्या व्यक्तीने हे जो आम्ही आंदोलन करणार आहे मुंबईमध्ये, त्या आंदोलनाची जबाबदारी त्या व्यक्तीने स्वीकारलेली आहे. त्यामुळं जर आम्हाला या कोपरगाव शहरामध्ये PSI असतील, DYSP असेल किंवा कलेक्टर साहेब असेल, यांनी जर न्याय दिला नाही तर पावसाळी अधिवेशनाच्या आधी आम्ही संपूर्ण खातेदार व वतनदार मुंबईमध्ये उपोषणाला बसणार आहे मंत्रालयासमोर. याची शासनाने दक्षता घ्यावी. त्यानंतर इथं जे आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल आमच्या महिला भगिनी असतील, आमचा तरुण वर्ग असेल, आमचे पोरं असतील, कर्मचारी असतील, यांनी जे सहकार्य केलं यांचंही मी त्याबद्दल आभार मानतो. त्यानंतर जे तुम्ही मीडियावाल्यांनी आम्हाला सहकार्य केलं तुमचं देखील आभार मानतो. जय भीम, जय भारत.